नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, बोपोडी येथील महादेव मंदिर घाट जो आहे, या महादेव मंदिर घाटाची जी दुरावस्था झालेली आहे ती आता आपण बघत आहोत. अक्षरशः या घाटाचे सर्व दगड जे आहेत हे निखळून वेगवेगळे झालेले आहेत. आतमध्ये नदीकडे जाण्यासाठी रस्ता सुद्धा नीट राहिलेला नाहीये. सगळे दगड जे आहेत ते निघून गेलेले आहेत. पुराचं पाणी ज्यावेळेस वाढलं होतं ते संपूर्ण बोटी ज्या आहेत या किनाऱ्यावर पार्क केलेल्या आहेत. मात्र हा जो रस्ता आहे, जो नदीकडे जाण्यासाठी घाट रस्ता जो तयार केलेला आहे, याची जी दुरावस्था आहे ही आता आपण बघत आहोत. अतिशय वाईट अवस्था या रस्त्याची झालेली आहे. नदीकडे जाण्याचं म्हणले तर संपूर्ण घसरण झालेली आहे. चिखल भरपूर झालेला आहे. मात्र याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. येथील चिखल जो आहे तो अद्याप काढलेला नाहीये. पुराच्या वेळेस जो चिखल घाटावर आलेला होता तोही तसाच आहे. अक्षरशः पाय या ठिकाणावरनं घसरत पुढे जावं लागतं. त्यामुळं अतिशय धोकादायक असे झालेला हा रस्ता. गणपती विसर्जन अवघ्या एका महिन्यावर आलेला आहे. असं असताना ह्या घाटाकडं या भागातील नगरसेवकांचे सुद्धा लक्ष नाही. त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. अतिशय बिकट परिस्थिती या घाटाची झालेली आहे. त्यामुळं गणपती विसर्जनापूर्वी हा महादेव नदी घाट जो आहे हा दुरुस्त होणार का आणि गणपती विसर्जन सुलभ आणि सोयीस्कर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बघूयात गणपती विसर्जनपर्यंत तरी या नगरसेवकांना जाग येते का. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या बातम्यांसाठी तुम्ही आमचं बातमी.इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.